शिंदे नावाच्या मुख्यमंत्र्याची ही अवकात आहे का? शिंदे नावाच्या मुख्यमंत्र्याची ही अवकात आहे का? गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाची मागणी जोर धरून होती। अखेर 27 जानेवारीला सरकारने अध्यादेश काढून मराठ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या। ज्यांच्या नोंदी सापडतील त्या मराठ्यांना आता ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळणार। मात्र सरकारचा हा निर्णय काहींना रुचलेला नाहीये। मागासवर्गीय आयोगाचे सदस्य तथा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। यावेळी बोलताना त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच लक्ष्य केलंय। या कालच्या अध्यादेशाच्या पार्श्वभूमीवरती या महाराष्ट्रामधला ओबीसी विजयंती हा प्रचंड अस्वस्थ आहे, प्रचंड नाराज आहे आणि आम्हाला डावललं जातंय, आम्हाला बेदखल केलं जातंय। हाच फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र का? हेच या महाराष्ट्राच्या लोकनियुक्त मुख्यमंत्र्याचं, या महाराष्ट्रामधल्या अर्ध्याहून जास्त असणाऱ्या ओबीसी विजयंतीच्या सामाजिक न्याय हक्काच्या बाबतचं या मिंदे सरकारचं किंवा शिंदे नावाच्या मुख्यमंत्र्याची ही अवकात आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांना या महाराष्ट्राची रयत अशी अपेक्षित होती का? उठसूट छत्रपती शिवाजी महाराजांचं तुम्ही नाव घेता आणि ओबीसी विजयंती 12 बलुतेदार, 18 आलुतेदार, भटक्या विमुक्त जाती जमाती, एसबीसी प्रवर्गातली माणसं, मुस्लिम समाजातली ओबीसी माणसं, या माणसांच्या न्याय हक्काच्या विरोधामध्ये हा मुख्यमंत्री अशा पद्धतीचा रात्री अपरात्री अध्यादेश काढतो, नोटिफिकेशन काढतो, हे या महाराष्ट्रामधल्या ओबीसी विजयंतीला अजिबात आवडलेलं नाही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।